आठवतं ना, लहानपणी परीक्षा संपली, शाळेला सुट्टी लागली की आपण थेट मामाच्या गावी निघायचो. सुट्टीत आईवडिलांना त्रास नको म्हणून कधीकधी तेच सोडून यायचे किंवा मग मामाच घ्यायला यायचा. भारी होते ते दिवस. मामाचं गाव म्हणजे तिथले जिवलग मित्र. वर्षभर त्यांच्यापासून लांब राहून फक्त 1-2 महिनेच भेट व्हायची, पण त्यातला प्रत्येक दिवस एकदम मजा करत जायचा. सकाळी उठून मैदानात बॅट बॉल सुरू व्हायचं ते दुपारी भूक लागेपर्यंत. भूक लागली की घर दिसलं, उन्हात जायचं नाही बाहेर. आजीचा असा ओरडा रोजचा असायचा. पोटभर जेवण झालं तोच खिडकीमध्ये हळूच मित्र आवाज द्यायचा. आजीचं लक्ष चुकवून हळूच दरवाजातून बाहेर पळायचो ते सरळ मित्रांसोबत झाडावर कैरी चिंच तोडायला. रानातील त्या झाडाच्या सावलीत बसून कैरी आणि चिंच खायला जी सुख शांती भेटायची ना, ती आज कोणत्याच महागड्या हॉटेलमध्ये जेवणही भेटत नाही. सूर्य जास्तच माथ्यावर आलास की मग नदीवर पोहायला जायचं किंवा मग सावलीत गोट्यांचा डाव मांडला जायचा. दोन्हीचा कंटाळाच आला तर कट्ट्यावर बसून मस्त गप्पा हाणायचा. बरं झालं तेव्हा मोबाईल नावाचा रागच नव्हता, त्यामुळे गप्पा सुरू झाल्या की सर्व त्यातच तरवून जायचे. तेवढ्यात कुठून तरी एक जण पुन्हा बॅट घेऊन यायचा. मग काय, पुन्हा संध्याकाळी बॅट बॉल. त्यांच्यासोबत चिडवणं अजून आठवतं ना. अंधार पडेपर्यंत ते. घरी आल्यावर आजी रागात बघायची, पण तशीच मायेने नाश्ता द्यायची. नाश्ता उरकला नाही तोच मित्राचा आवाज, ए लपाछपी खेळायला चल. नाश्ता राहिला बाजूला, आधी राज्य कोणावर येतंय ते महत्त्वाचं. हो ना, जिथे जागा भेटेल तिथे लपायचं. नंतर चिडून तो खेळ पकडापकडीमध्ये कधी बदलून जायचा कळतच नव्हता. रात्रीच्या जेवणानंतर वाटायचं की दिवस संपला, पण नाही, तेव्हा तर रात्र सुरू व्हायची ना. कट्ट्यावर पुन्हा गप्पा, प्रत्येकाचे वेगवेगळे टॉपिक. कोणाचा इंटरेस्टिंग वाटला तर मग त्यावरच डिस्कशन सुरू. काय खरं काय खोटं माहीत नसायचं, पण त्या गप्पांना कोणती लिमिट नव्हती ना कोणता आधार होता. कशी रात्र सरायची आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तोच कार्यक्रम. गोट्या, पेप्सी, भवरा अशा खूप गोष्टी आजही आठवतात. 11 महिने दूर राहिल्यावर ज्या एका महिन्याची आपण आतुरतेने वाट पाहत असायचो, तोच आपल्या लहानपणीचा मे महिना. आठवला ना? आठवला असेल तर तुमच्या काही आठवणी कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल, काही फील झाला असेल तर लाईक शेअर नक्की करा.